नमस्कार. जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच आरोग्य सेवक तसेच पॅरामेडिकलमध्ये येणारी जी पदं आहेत डॉक्टरची त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे किंवा आरोग्य सेवकचं जे काय म्हणतो आपण त्याला सॅनिटरी इन्स्पेक्टरचं सर्टिफिकेट आहे ते कोणत्या संस्थेचं असावं, तसंच पॅरामेडिकलमध्ये जे कोर्सेस आहेत ज्यांना इंटर्नशिप आहे तर त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे त्या संदर्भात अतिशय महत्वाची अशी माहिती या परिपत्रकामध्ये किंवा प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा 28 मार्च 2024 या तारखेचे परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग. त्याच्या खाली पहा विषय काय आणि कोणाकोणाला पाठवले त्यांची नावं दिलेली आहेत. आयुक्त आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे मुंबई, सहसंचालक आरोग्य सेवा पुणे आणि उपसंचालक आरोग्य सेवा सर्व. विषय सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य निरीक्षक किंवा आरोग्य पर्यवेक्षक किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांकरिता आवश्यक असलेल्या अभ्यासक्रम प्रमाणपत्राबाबत. पुढे पॅरामेडिकल पदांसंबंधित आंतरवासियतेबाबत. आंतरवासियता म्हणजे इंटर्नशिप. आता जो पहिलं त्यांनी दिलेला आहे की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य सेवक किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्यासाठी असणार जे सर्टिफिकेट त्याच्यामध्ये पहा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 वरील पत्रास अनुसरून कळविण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड संवर्गातील तांत्रिक व तांत्रिक पदांसाठी शासन निर्णय दिनांक 16/2/2024 अन्वये नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्यात आले असून सदर प्रकरणी घेण्यात आलेल्या परीक्षेतून गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही ही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावायची आहे. सदर कार्यवाही करतानाच उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे ही बाब नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संबंधित आहे. या प्रकरणी काही उमेदवारांनी केंद्र अथवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांशी नाम साधर्म्य म्हणजे नावामध्ये समानता, नाम साधर्म्य तसेच मिळते जुळते नाव असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडील पदविका कोर्स प्रमाणपत्र सादर केले असल्यास उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्या संस्थेला केंद्र अथवा राज्य शासनाची मान्यता असल्याबाबतच्या शासन निर्णयासह संबंधित उमेदवाराकडून योग्य तो पुरावा उपलब्ध करून घेणे. म्हणजे शासन निर्णय म्हणजे काय आपला GR बरं का, की त्या संस्थेला मान्यता आहे की नाही हा पुरावा कुठून मिळेल त्यांना, तर ज्या संस्थेतून त्यांनी हा कोर्स केलेला आहे त्या संस्थेकडूनच या GR ची मागणी करायची किंवा शासन निर्णयाची मागणी करायची. आता हा झाला विद्यार्थ्यांनी करावायचा मुद्दा. पुढे काय दिलंय, तसेच उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे ती संस्था केंद्र अथवा राज्य शासनाच्या ज्या विभागाकडे किंवा संस्थेकडे नोंदणीकृत आहे त्या विभागाकडे किंवा संस्थेकडे त्या संदर्भात नियुक्ती प्राधिकारी सक्षम प्राधिकारी यांच्या स्तरावरूनच पडताळणी करून तदनंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही ही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी. म्हणजे ज्या संस्थेकडून मान्यता मिळालेली आहे शासकीय संस्थेकडून त्या शासकीय संस्थेकडे इन्क्वायरी करणं, चेक करणं की खरोखरच या संस्थेला तो जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे तो कोर्स चालवण्याची परवानगी मिळालेली आहे का याची चौकशी मात्र संबंधित प्राधिकाऱ्याने करायची आहे. आणि उमेदवारांनी मात्र त्या संबंधित संस्थेकडून खरोखर त्यांना शासनाची मान्यता आहे का त्याचे पुरावे संबंधित संस्थेकडून किंवा शासन निर्णय जो असतो तो मिळवायचा आहे. आता हा झाला मुद्दा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. आता दुसरा जो मुद्दा आहे पॅरामेडिकलचा तो पाहूयात. तर तसेच उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 वरील पत्रास अनुसरून कळविण्यात येते की कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी दिनांक 28/2/2024 च्या पत्रान्वये सादर केलेल्या माहितीनुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्या पदव्युत्तर पदवी व इतर आरोग्य अभ्यासक्रमांमध्ये आंतरवासियता प्रशिक्षण कालावधीचा समावेश आहे त्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये शैक्षणिक कालावधीसह आंतरवासियता प्रशिक्षण कालावधीचाही समावेश होतो. तसेच आंतरवासियता म्हणजे इंटर्नशिप बरं का. बरेच कोर्स असे आहेत
की तो कोर्स झाल्यानंतर 6 महिने किंवा एका वर्षाची इंटर्नशिप सुद्धा करावी लागते. तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्येही संबंधित पदास आवश्यक शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकास पूर्ण केलेली असावी असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरवासियता प्रशिक्षण कालावधीचा समावेश असलेल्या शैक्षणिक अर्हतेशी संबंधित पदावरील उमेदवारांनी जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकास आंतरवासियता पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. ही आयुक्तालयाची धारणा योग्य आहे. सबब त्यानुसार पुढील कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरून करण्यात यावी. म्हणजे आता जी भरती झालेली आहे त्यांच्यासाठी तर हे लागूच आहे. याशिवाय आगामी भरतीसाठी सुद्धा फॉर्म भरताना फॉर्म भरायच्या आधी या सर्व गोष्टींचा विचार करूनच फॉर्म भरा, जेव्हा केव्हा नवीन भरती जाहीर होईल तेव्हा. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जीनियस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.